शेगावात पोलिसांचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 269 नागरिकांचे रक्तदान करून सामाजिक एकतेचा विक्रम। नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाची 107 वर्षांची परंपरा सुरू ठेवत यंदा खाटूश्याम महाराजांचा भव्य देखावा साकारलाय। केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, मात्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा हप्ता अद्यापही नामंजूर। वसुंधरा प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव गणेश मूर्ती देखाव्यातून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश। जालन्यात वली मोहम्मद दर्गा परिसरात 2 गटात तुफान दगडफेक, पोलीस सीसीटीव्ही तपासून गुन्हे दाखल करणार। संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटुंबासह भक्तिभावाने गौराईची आरती व पूजन केले। येवलामध्ये संत गजानन महाराज मित्र मंडळाची नृसिंह अवतारातील देखावा सजावट भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेमिकॉन इंडिया 2025 परिषदेचे उद्घाटन करणार असून देश विदेशातील 20,000हून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत राहणार आहे। सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आज 3 दिवसीय भारत दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा, उद्योग क्षेत्राशी संवाद व विविध करारांवर स्वाक्षऱ्या होणार। पंजाबमध्ये 1 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या महापुरात आतापर्यंत 29 जणांचा बळी, 12 जिल्ह्यातील 2.46 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मदतीचं आश्वासन दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी संवाद साधत पूरस्थितीवर चर्चा केली व केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले। डीजीसीएने एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेसला पहिल्यांदा सुरक्षा मंजुरी दिल्याने आशिया पॅसिफिकमध्ये मलेशियानंतर भारत दुसरा देश ठरलाय। दिल्लीतील यमुना नदीच्या पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर, मुसळधार पावसामुळे जुन्या रेल्वे पुलावरील वाहतूक बंद व अनेक भागातून नागरिकांची सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मूमधील पूरग्रस्त भागांना भेट दिली, नुकसानाची पाहणी केली असून मदत व बचाव कार्य वेगाने सुरू असल्याचं सांगितले। जम्मू काश्मीरमध्ये त्रिकुट पर्वत रांगातील खराब हवामानामुळे माता वैष्णोदेवी यात्रेचं दर्शन आज सलग 8व्या दिवशीही बंद असून यात्रेकरूंना अधिकाऱ्यांनी कटराकडे प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्हिएतनामच्या राष्ट्रीय दिनानिमित्त कार्यवाह परराष्ट्र मंत्री ले होई त्रुंग यांना शुभेच्छा देत भारत व्हिएतनाम धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होत असल्याचं सांगितले। गडचिरोली तालुक्यातील मौशीखाम गावात मोहफुलांची सर्रास दारू विक्री, पोलीस यंत्रणेचं दुर्लक्ष। चिखलीत जनसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध, वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा सुरू। मुंबई ते कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणार विशेष रेल्वेगाडी 24 सप्टेंबर पासून मुंबई येथून धावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पुण्यातील गणेश मंडळांना भेट, त्यांना त्यांच्या विविध मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला।